नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. आज आपण विशेष बेधडक करणार आहोत, कारण अर्थातच इतकाच गंभीर विषय आहे मराठवाड्यातला दुष्काळ आणि एकूण महाराष्ट्रातली दुष्काळ सदृश परिस्थिती सर्वत्रच आहे. कोकण असेल, मराठवाडा असेल, पाणी यावेळेला खूप कमी आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्यात महत्त्वाचं आणखीन एक कारण म्हणजे चारा छावण्या, जनावरांची अवस्थासुद्धा अतिशय बिकट आहे मराठवाड्यामध्ये. आणि अशा वेळेला सरकारने काही निर्णय घेतले, त्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवरती आपण ही चर्चा करणार आहोत. आणि विशेष आपल्यासोबत आज अतिथी आहेत या सगळ्या कार्यक्रमामध्ये. पण तत्पूर्वी काही महत्त्वाचे प्रश्न आपण उपस्थित केलेले आहेत. मराठवाड्यातील दुष्काळ सदृश परिस्थिती काबूत आणण्यासाठी सरकार गंभीर आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण विचारणार आहोत. एकीकडे मेक इन इंडियाचा गाजावाजा होत असताना खेड्यापाड्यात वसलेल्या भारताकडे दुर्लक्ष होतंय का, हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण तपासणार आहोत. अर्थात आपल्यासोबत विशेष अतिथी आहेत एकनाथ खडसे, कृषी मंत्री आणि महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते. आपल्यासोबत धनंजय मुंडे आहेत, विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे आणि महाराष्ट्रातल्या विधान परिषदेतला अत्यंत बुलंद असा आवाज धनंजय मुंडे आहेत. त्यामुळे अर्थात त्यांच्याकडनं सुद्धा आपण समजून घेणार आहोत नेमकं काय घडतंय. आणि महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक IBN लोकमतचे आपल्यासोबत आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे. आणि अर्थात पहिला प्रश्न खरं तर धनंजय मुंडे तुम्हाला विचारायचं आहे, कारण सरकारने जो निर्णय घेतला त्या निर्णयावरती तुमचीसुद्धा प्रतिक्रिया जोरदार होती. अर्थात नेमकं काय घडतंय, कारण जवळजवळ आत्ता जर बघितलं आकडेवारी तर उस्मानाबादमध्ये 92, बीडमध्ये 163 आणि लातूरमध्ये 8 एकूण ज्या चारा छावण्या होत्या त्या चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय घेतला होता. नेमकं काय त्या पार्श्वभूमीवरती तुमची प्रतिक्रिया? निर्णय बंद केल्याचा झालेला आहे. आज शासनाने काल घेतलेल्या निर्णयाच्या बाबतीत आज तिन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी छावण्या बंद करण्याचे आदेश खाली दिलेत. खरं तर हा निर्णयच दुर्दैवी आहे. एकीकडं का निर्णय घेतला याचे स्पष्टीकरण सन्माननीय मंत्री महोदय या ठिकाणी करतीलच, पण माझ्या माहितीने ग्राउंड लेवलला ही वस्तुस्थिती नाही. चाऱ्याचा प्रश्न आजही गंभीर आहे. एकीकडे जर सांगितलं, सरकार म्हणतंय की चाऱ्याची उपलब्धता आहे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. चारा छावण्या फक्त चारा देण्यासाठी नाहीत, हे पण शासनाने लक्षात घेतलं पाहिजे. चाऱ्यासोबत आपण पिण्याचं पाणी सुद्धा जनावरांना देतोय. आज बीडमध्ये, उस्मानाबादमध्ये या 2 प्रमुख जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी बहुसंख्य छावण्या आहेत त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा अतिशय गंभीर प्रश्न आहे. आता जर चारा उपलब्ध आहे म्हणून छावण्या बंद करायचा, तर पिण्याच्या पाण्याच्या संबंधित असेल, आणखीन त्यांना सकस आहार देण्याच्या बाबतीमध्ये असेल, वॅक्सिनेशन कसं आता शेतकऱ्यांनी अशा दुष्काळाच्या परिस्थितीत करायचं. म्हणजे चारा छावण्या फक्त चारा जरी नाव असलं तर जनावरांना लागणारं जे काही असेल, औषध उपचारापासून, सकस आहारापासून, मिनरल्सपासून, द्रव्यापासून, ह्या सर्व गोष्टी चारा छावणीमध्ये देणं हे सरकारचं कर्तव्य आहे अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये. म्हणून या चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय हे अतिशय चुकीचा आहे. हा तुगलिकी निर्णय. या निर्णयाचा आम्ही कालपासून विरोध करतोय आणि आजही आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या निर्णयाचा विरोधही करतो. आणि सन्माननीय मंत्री महोदयांना विनंती करतो की आपण थोडा दुष्काळी भागातील ग्राउंड रियालिटी बघा आणि त्या बाबतीत निर्णय बदला. निर्णय जर बदलला तर नक्कीच त्या शेतकऱ्याची दुवा आणि त्या मुक्या जनावरांची दुवा पण सरकारला लागेल. नाथाभाऊ, तुम्हाला हे काही वेगळं सांगायला नको, म्हणजे तुम्ही स्वतः शेतकरी आहात, शेती अत्यंत जवळनं बघितलेली आहे. मग अशा वेळेला सरकारकडनं हे असे ज्यावेळेला निर्णय घेतले जातात, तुमच्या खात्याकडनं तुमच्या मार्फत हे निर्णय घेतले जातात, काय नेमकं घडते, असं काय वस्तुस्थिती काय असं तुमचं म्हणणं आहे? चारा छावण्या मुळामध्ये सांगू इच्छितो की चारा छावण्या ह्या कायमच्या बंद केलेल्या नाही. जे आदेश निर्गमित केलेले आहे त्या आदेशामध्येच आम्ही म्हटलेलं आहे की तूर्त ज्या ठिकाणी चारा उपलब्ध आहे अशा ठिकाणच्या चारा छावण्या बंद करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे. त्याखाली असंही लिहिलेलं आहे की आवश्यकतेनुसार या चारा छावण्या आपल्याला सुरू करता येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्याकडे जो अहवाल दिलेला आहे त्या अहवाल तर तहसीलदार, सर्कल, तलाठी, जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सरकारला येत असतो. त्यामध्ये या तिन्ही जिल्ह्यामधल्या चाऱ्यांची जी उपलब्धता त्यांनी दिलेली आहे आत्ता, तर त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये 3,80,000 मेट्रिक टन, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 2,70,000 मेट्रिक टन आणि लातूर जिल्ह्यामध्ये 4,25,200 मेट्रिक टन चारा हा या रब्बी हंगामामध्ये अलीकडे जो पाऊस झाला, अवकाळी पाऊस झाला, त्या पावसामुळे चाऱ्याची उपलब्धता एवढी झाली असं त्यांनी कळवलेलं आहे. आणि यानंतर त्यांनी हे नमूद केलेलं आहे की हा चारा जो आहे तो विशिष्ट भागामध्ये निर्माण झालेला चारा आहे आणि अशाच ठिकाणच्या चारा छावण्या बंद करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी रिपोर्ट पाठवला हा एक भाग आहे. दुसरं याच्या संदर्भामध्ये
वारंवार आढावा घेत असताना या चारा छावण्याच्या संदर्भामध्ये मागचे अनुभव लक्षात घेता पुढे तशा स्वरूपाचा काही प्रकार घडू नये याची पण काळजी सरकार घेत आहे. मागे चारा छावण्या सुरू करत असताना मग मागेल त्याला चारा छावणी म्हणेल त्याला चारा छावणी आणि त्या माध्यमातून काय प्रकार घडले उभ्या महाराष्ट्रानं ते पाहिलेले आहे. हा प्रकार टाळण्यासाठीची काळजी सरकारने घेतलीच पाहिजे याच्यामधनंही आहे. एक मी सांगू इच्छितो की चारा छावण्यांचा हा निर्णय 100% चारा छावण्या बंद करण्याच्या बाबत कायमस्वरूपी नाही. अगदी उद्या कुणाला वाटलं की आम्हाला चारा छावणीची गरज आहे तर चारा छावणी आम्ही सुरू करण्याची परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्याला दिलेलेच आहे. दरम्यान मधल्या कालखंडामध्ये मागच्या आठवड्यामध्ये या चारा छावण्यांपैकी 1200 जनावरं शेतकरी त्या चारा छावण्यामधून घरी घेऊन गेले. या आठवड्यामध्ये 967 जनावरं शेतकऱ्यांनी चारा छावणीमधून घरी घेऊन गेले. त्याचं कारण शेतकऱ्यांनी दिलेलं आहे की आमच्या शेतामध्ये आता चारा उपलब्ध झालेला आहे, आम्हाला जनावर इथं ठेवायचे नाही, आम्ही घेऊन जातो आहे. ज्यावेळेस त्यांच्याकडचा चारा संपेल परत ते जनावरं त्या ठिकाणी आणण्यासाठी ही या ठिकाणची जवळपास 2100-2200 जनावरांची ही स्थिती आहे. तिसरं याच्यामध्ये की काही NGO जे आहेत, अण्णा हजारेंची एक NGO आहे आणि माननीय अण्णा हजारेंच्या NGOचे ॲडव्होकेट देशमुख यांनी एक 10-12 दिवसापूर्वी एक नोटीस सरकारला दिली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की बाबा चारा छावण्या वगैरे आत्ता याची गरज नाही आहे. जर तुमच्याकडे चारा उपलब्ध आहे, आम्ही वस्तुस्थिती निदर्शनास आणू इच्छितो की या बीड जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यात एवढा चारा उपलब्ध आहे आणि हा चारा उपलब्ध असूनही तुम्ही चारा छावण्या का करता आहात? हा अनाठाई खर्च आहे आणि हा खर्च बंद करण्यासाठी चारा छावण्या बंद करण्यात याव्या अशी मागणी अण्णा हजारे प्रणीत संघटनेने लेखी स्वरूपामध्ये केली आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की ह्या जर तुम्ही बंद केल्या नाहीत तर ह्याच्यावरचा खर्च जो आहे तो तुमच्या पगारामधनं जिल्हाधिकाऱ्याच्या पगारामधनं का वसूल करू नये म्हणून आम्ही न्यायालयामध्ये दावा दाखल करू अशी एक नोटीस त्याने दिली. त्याचा तो म्हणजे नोटीस दिली म्हणजेच बंद केला असा त्याचा भाग नाही आहे, परंतु जे वेगवेगळ्या प्रकाराने या ठिकाणी मागणी आली त्यामधली खात्री करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडनं अहवाल मागवला आणि यामधून हे झालेलं आहे. अगदीच माझं म्हणणं आहे की यामधून आता या चारा छावण्या बंद झाल्या मग जनावरांचं काय होईल, मग जनावर आता मरतील, पाण्यावेळात तडफडतील, कोणतीही स्थिती या राज्यामध्ये निर्माण होऊ नये याची दक्षता सरकारने घेतलेली आहे. यापुढे सुद्धा एकही जनावर चाऱ्याविना राहणार नाही अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे. प्रामुख्यानं या 3 जिल्ह्यांमध्ये जो प्रश्न आहे तो चाऱ्याच्या संदर्भामधला प्रश्न अख्ख्या महाराष्ट्रामधल्या वनाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही चारा राखीव ठेवण्याचे आदेश दिलेले आहे आणि 24 तासाच्या आत हा चारा या जिल्ह्यामध्ये पोहोचेल या दृष्टिकोनाने ट्रान्सपोर्टेशनच्याही व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. नक्की. तुम्ही म्हणता की एवढे जर का हे प्रयत्न केले गेले असतील मग धनंजय मुंडे कारण नाराजीचं असण्याचं काय कारण आहे? कारण एवढ्या जर का चारा छावण्या जर का चारा उपलब्ध आहे असं जर सरकारचं म्हणणं आहे, असे जर अहवाल त्यांच्यापर्यंत पोहोचले असतील जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत, मग वस्तुस्थिती काय? वस्तुस्थिती जर मंदारजी आपल्याला सांगायचं झालं, आज जिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भातला विषय यांनी सांगितला की जिल्हाधिकाऱ्यानं सांगितलं की चारा उपलब्धता आमच्याकडे आहे, आता चारा उपलब्ध आहे म्हणून चारा छावण्या बंद करायच्या. काल औरंगाबाद हायकोर्टामध्ये खंडपीठात उस्मानाबादच्या कलेक्टरनी शपथपत्र दिलंय आणि त्या शपथपत्रात त्यांनी सांगितलंय, मी शेवटची ओळ फक्त सांगतो, वाचून दाखवतो. द स्टेट गव्हर्नमेंट इज रेडी टू ओपन मोर अँड मोर कॅटल कॅम्प ॲज पर द रिक्वायरमेंट. एकीकडे हो ना, मग मी तेच सांगतो ना, बरोबर आहे. तेच सांगून राहिलो की आवश्यकता असली उद्या कोणी मागणी केली तर आम्ही चालू. मला 1 मिनिट बोलू तर द्या, माझं पूर्ण होऊ द्या. मी तुम्ही बोलत असताना एक शब्दही बोललो नाही. माझं म्हणणं आहे 2-3 गोष्टी ह्या अतिशय खाली जाऊन पाहणं आवश्यक आहे. चारा उपलब्ध आहे तर तुम्ही आज एक निर्णय करणार का चारा छावण्या बंद केल्या, आम्ही दावणीला छावण्या देऊ? आज तुमच्याकडे 2.25 लाख जनावरांची नोंदणी या छावण्याच्या माध्यमातून झालेली आहे या 2-3 जिल्ह्यामध्ये. त्यातले 2000 जनावर शेतकऱ्यांनी परत घेऊन गेले, याचा अर्थ बाकी उर्वरित 2,20,000 जनावरांना चारा लागणार नाही, त्यांना पाणी लागणार नाही. आणि पाण्याच्या बाबतीत तुम्ही सांगताय की जनावर तडफडणार नाहीत, काय गॅरंटी? तुम्ही आता त्या छावणीवरच्या जनावर शेतकरी परत आपल्या गावी घरी घेऊन जाणार, ती जनावर आता चालू परत करणार म्हणल्यावर परत त्यांनी घेऊन यायची, परत तुम्ही परवानगी देणार? म्हणजे आज घेऊन जायचा विषय नाही तर आता सांभाळायची कशी छावणीची? छावणीचा जर उद्यापासूनचा खर्च बंद झालेला आहे, छावणी चालवणाऱ्याला कुणालाही या ठिकाणी
कसलाही 1 रुपयाचा खर्च उद्यापासून दिला जाणार नाही, तर त्या संबंधित ते जनावर सांभाळतील कसे जे छावणी चालवतायत ते. आज चाऱ्याच्या बाबतीत, पिण्याच्या बाबतीमध्ये उपलब्धता काय आहे, तर ती चारा आज कागदावरच आहे, प्रत्यक्ष नाही. आजही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून 1 नंबर तुम्ही द्या आणि या 2 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या भावना तुम्ही त्या फोन नंबर ऐका, नाही तर SMS करायला लावा. तुमच्या लक्षात येईल की खरंच छावण्याची गरज आहे का गरज नाहीये ती. आपण असा नंबर पण प्रत्यक्ष देऊया, groundवर आहे. असा नंबर पण देऊया, तो कदाचित काही राजकीय कार्यकर्ते कुठल्या ह्याच्याने करतील हाही त्यातला मुद्दा येऊ शकतो. पण तत्पूर्वी मला वाटतं एकनाथ भाऊ, तुम्ही हे सांगू शकता, म्हणजे आता त्यांनी जे आक्षेप नोंदवलेले आहेत त्या आक्षेपांवरती तुमचं उत्तर काय? मला असं म्हणायचं आहे की आम्ही कोणत्याही शेतकऱ्याला तुमचे जनावर छावणीतनं परत घेऊन जा अशा सूचना केल्या नाही. स्वतःहून शेतकरी छावणीमध्ये आले आहेतच. त्यांनी सांगितलं की आमच्या शेतामध्ये आता चारा उपलब्ध आहे, आम्हाला जनावरं परत घरी न्यायची परवानगी द्या. ज्या शेतकऱ्यांनी अशी परवानगी मागितली त्या शेतकऱ्यांना आम्ही परवानगी दिली आणि ते जनावरं चारा छावणीतनं घेऊन गेले. याचा अर्थ असा आहे की त्यांच्या घराजवळ त्यांच्या शेतीमध्ये चारा उपलब्ध झाला. आता ही तर प्रक्रिया आहे, जनावरं जाण्याची पण आहे, त्याबरोबर येण्याची पण प्रक्रिया आहे. आता या प्रक्रियेमध्ये 100% जनावरं गेले किंवा जनावरं आले अशी स्थिती कधी निर्माण होत नाही. परंतु सरकारचं एक धोरण या संदर्भामध्ये स्पष्ट धोरण आहे की जेवढं काळजी आमच्या विरोधी पक्ष नेत्यांना आहे त्यापेक्षा काकणभर काळजी सरकारला ठेवावीच लागणार आहे. सरकार अगदीच काही असंवेदनशील आहे, मग आता फारच आकाड तांडव झाला आहे, मग काय झालं आहे अशी स्थिती येणारच नाही याची काळजी आम्ही घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य रीतीनं आपली बाजू न्यायालयामध्ये मांडलेली आहे की त्या ठिकाणी त्यांनी हे सांगितलं की आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी आम्ही चारा छावण्या सुरू करायला तयारच आहोत. मला कालपासनं लक्षात येत नाही की आम्ही जर म्हणतोय की उद्या जरी छावणी मागितली तरी आम्ही द्यायला तयार आहोत, तर मग ह्याच्यामध्ये चारा छावण्या बंद झाल्या आणि तर त्या संदर्भामध्ये हे होणार आहे. आमचा आदेश जर तू वाचला, माझ्यासमोर आदेश आहे, या आदेशामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की तूर्त याचा अर्थ असा आहे की आता तात्पुरत्या स्वरूपाचा आहे, जिथे चारा आहे, उद्या तो चारा संपला महिना 15 दिवसात तर आम्ही परत देणारच ना, आजही देणार आहे, उद्याही देणार आहे. चारा छावणी कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय या सरकारने घेतलेला नाही. जो मागेल, ज्या ठिकाणी परिस्थिती निर्माण होईल त्या स्थितीत केव्हाही चारा छावण्या सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही दिलेले आहे. तुम्ही असं म्हणताय महेश, मुळात व्यापक मुद्द्याकडे आपण जाऊया, पण तत्पूर्वी पुन्हा एकदा काल अशा प्रकारचे आदेश दिले गेले. त्या आदेशाच्या नंतर पुन्हा शिवसेनेचे दीपक सावंत म्हणतात की अशा प्रकारचे कुठलेही चारा जे छावण्या ज्या त्या बंद करायच्या नाहीत. म्हणजे पुन्हा एकदा सरकारमधले जे 2 घटक आहेत, महत्त्वाचे जे पक्ष आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा एका वाक्यात नाही असं दिसतंय. काय नेमकं घडतंय असं वाटतं? निश्चितच ज्या पद्धतीने उस्मानाबादचे जे पालकमंत्री आहेत डॉक्टर दीपक सावंत त्यांनी जे वेगळे आदेश दिले त्यावरून सुद्धा एक लक्षात आलं की आपल्याला या 2 सत्तारूढ पक्षांमध्ये या विषयावर एकमत नाही, ते तर दिसतंच. परंतु त्याच्या जोडीला इथे एक गोष्ट म्हणजे विरोधी पक्षनेते आणि माननीय कृषी मंत्री आणि महसूल मंत्री नाथाभाऊ ज्या पद्धतीने बोलले, यातून एक आपल्याला गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे की चारा आणि शेतकऱ्याचं पशुधन या दोन्हीचा जो प्रश्न आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि तो महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागावा अशी जशी ही जेवढी विरोधी पक्षाची कळकळ आहे तेवढ्याच पद्धतीने सत्तारूढ पक्ष सुद्धा त्याकडे बघतंय. आणि यातून जो अफेक्टेड वर्ग आहे, शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याच्या एकूण प्रश्नाबद्दल जी कळकळ या दोन्ही वर्गाकडून दाखवली जाते, त्या कळकळीचा नेमका फायदा त्या वर्गाला होतो का, त्या वर्गाचे प्रश्न त्यामुळे सुटतात का, याकडे सुद्धा बघण्याची गरज आता निर्माण झालेली आहे. कारण ज्या पद्धतीने ज्या वेगाने मराठवाड्यातलं स्थलांतर वाढतंय, मराठवाड्यातल्या लोकांची जी गावामध्ये राहण्याची मानसिकता आहे ती मानसिकता बदलत चाललेली आहे. ही मानसिकता बदलण्याच्या दृष्टीने 15 दिवसांनी पाणी येते. हो निश्चितच. लातूर सारख्या शहरामध्ये ज्या शहरांनी इतकी वर्ष राजवैभव उपभोगलं त्या शहरामध्ये आता महिन्यातून एकदा पाणी यावं यासारखी परिस्थिती जर शहरी भागात असेल तर ग्रामीण भागात काय परिस्थिती असेल याचा आपण विचार करतो. आणि सातत्याने आपण या विषयावर जागर पाण्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करतोय. परंतु आता जर हा प्रश्न नजीकच्या भविष्यामध्ये मोठा होणार असेल तर आपल्याला वादविवाद वितंडवाद टाळून या विषयाकडे सगळ्यांनी एकत्र होऊन या विषयाला काहीतरी वाट करून देण्याची गरज निर्माण झालेली आहे. याविषयी आता
जर आपण भांडण्यापेक्षा एकत्र येऊन जर काम करायचं ठरवलं तर मला असं वाटतं की निश्चितच मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या किंवा गेला बाजार कोकणातल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचा काहीतरी प्रयत्न होईल. कारण आता तो सगळीकडून म्हणजे आसमानी आपत्तीतून जो भरडला गेलेला आहे शेतकरी, त्याला आपण सुलतानीच्या संकटात ढकलायचं का याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. त्यामुळे दावणी तिथे छावणी ही जी वर्षानुवर्षे गाजलेली घोषणा आहे ती आपल्याला कशी बंद करता येईल. म्हणजे जसं महाराष्ट्र टँकर मुक्त करावा हे स्वप्न आहे सगळ्यांचं, परंतु तो टँकर मुक्त होण्याचे दिवस गेले आणि आता टँकरची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली. तर हे सगळं आहे, याचा विचार दोन्ही पातळींवरून झाला पाहिजे. नाही, व्यापकदृष्ट्या पुन्हा एकदा नाथाभाऊ तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न आहे की मुळात गेल्या अधिवेशनामध्ये, हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री स्वतः म्हणाले होते की जवळजवळ 13% इतकाच मराठवाड्यामध्ये पाणीसाठा शिल्लक आहे. अशी इतकी युद्धजन्य परिस्थिती असताना या युद्धजन्य परिस्थितीमध्ये विरोधी पक्ष असतील, तुम्ही सत्ताधारी असाल, माध्यम असतील, इतर सगळेजण जेवढे याच्यामध्ये स्टेक होल्डर्स आहेत ते या सगळ्यांनी मिळून एकत्र येण्यासाठी काहीतरी सरकार करताना प्रयत्नशील आहे का? सरकारची अशी मानसिकता आहे का? सगळ्यांना विश्वासात घेऊन काहीतरी करायची मानसिकता सरकारची आहे का? सरकारची ती मानसिकता आहे. जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अशा समित्याच्या बैठकांचं आयोजन करावं अशा सरकारने सूचना केलेल्या आहेत. अगदी दर 15 दिवसाच्या आड मीही आता संभाजीनगरला मी 8 तारखेला होतो, त्याही दिवशी मी सर्व याचा आढावा घेतला. महिन्यातून एक वेळ तरी मी संभाजीनगरला, औरंगाबादला गेलेलो आहे. पाणी टंचाई, दुष्काळाच्या संदर्भात प्रत्येक ठिकाणी आढावा त्या ठिकाणी घेतलेला आहे. सरकारने या संदर्भात पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातला विषय असेल तर जिथून जिथून पाणी शक्य असेल त्या ठिकाणून आणण्यासाठी वेगवेगळ्या सूचना आपण केलेल्या आहे. अगदी पाणी जवळ नसेल, लांबून आणावं, त्यासाठी टँकरला परवानगी दिलेली आहे. मागच्या आठवड्यामध्ये तर आम्ही टँकरच्या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना अधिक विस्तारण वाढवून दिलेलं आहे. पाणी याच्या सध्या तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी 10 लाखापर्यंतचे अधिकार होते, ते आता 20 लाखापर्यंत आम्ही केलेले आहे. कमिशनरला या संदर्भात TPWS ज्या तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना आहेत त्या योजनांना मंजुरी देण्याचे अधिकार 5 कोटी रुपयापर्यंत त्यांनी प्रस्ताव द्यावे आणि साधारणतः 1 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला त्यांनी मान्यता द्यावी असेही अधिकार आम्ही आयुक्तांना त्या ठिकाणी दिलेले आहे. मंत्रालयामध्ये यापुढे तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनेच्या मान्यतेसाठी येण्याची आवश्यकता नाही असेही दिलेले आहे. वेगवेगळ्या आता पाणी ज्या ठिकाणी उपलब्ध नाही त्या ठिकाणी आणि जिथे उपलब्ध आहे या ठिकाणी असे वेगवेगळे उपाय आहेत. आता धरणाच्या क्षेत्रामध्ये विहीर खोदून त्या ठिकाणी पाणी काढावं, तिथे मिळू शकेल पाणी, अशा ठिकाणी ही सूचना केली. कारण कमांड एरियामध्ये आपण आपल्या कॅचमेंट एरियामध्ये अशा ठिकाणी पण परवानगी देत नाही, परंतु आम्ही धरणामध्येच खोदायला दिलं की गेलं वाया तरी चालेल पण पाणी मिळालं पाहिजे. टँकरने पाणी असेल, अगदी रेल्वेने पाणी आणण्याचा सुद्धा आम्ही विचार करतो. शेवटी पाण्याचा विषय असा आहे की कितीही लांब असलं तरी पाणी दिलं पाहिजे या भावनेत नाही. मगाशी सांगितलं चाऱ्याच्याही संदर्भात राज्यभरामधल्या सगळ्या वन खात्यांच्या पूर्ण आणि राज्यामध्ये जिथे उपलब्ध आहे ते चारा आम्ही राखीवच ठेवलेला आहे कोणत्याही स्थितीत. कारण महाराष्ट्रात चाऱ्याचा प्रश्न नाही आहे, फक्त जो आहे तो मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यांमध्ये आज आहे, पुढेही वाढेलही. पण चाऱ्याची पूर्णतः तयारी ही आपण 4-5 महिन्यापासूनच केलेली आहे आणि यामध्ये आवश्यकता असेल तर निर्णय घेऊ ना. मी म्हणतो चारा छावणी हा काही प्रतिष्ठेचा विषय नाही आहे की तुम्ही बंद का केले, सुरू का करणार नाही. उद्या म्हटलं उद्या सुरू करून टाकू, हा प्रतिष्ठेचा विषय सरकार कधीही करत नाही. आम्ही या दृष्टिकोनातून, राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा विचार करत नाही. सर्वांनी मिळूनच याच्याकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा जशी तुमची आहे तशी आमची पण आहे. जी युद्धजन्य परिस्थिती आहे धनंजय मुंडे, पुन्हा तिथलं प्रशासन जे आहे, स्थानिक प्रशासन जे आहे, ते स्थानिक प्रशासन त्या अर्थाने हे युद्धजन्य परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहे का? त्या पद्धतीनं त्यांची पावलं उचलताना तुम्हाला दिसत आहेत का? आणि तशी सरकारनं आलेले जे आता नाथाभाऊ म्हणतात ते आदेश तिकडे जर निर्गमित झाले असतील तर त्याप्रमाणे पावलं उचलताना तिथली सगळी यंत्रणा दिसते का? या जर पावलं उचलताना ही यंत्रणा दिसली असती तर ही वस्तुस्थिती जी सरकारकडे यायला पाहिजे होती ती वस्तुस्थिती इथं आलेली नाहीये. वस्तुस्थिती दाबण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न होतोय हा माझा या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाहीर आरोप आहे. प्रशासन का असं करतंय, प्रशासन स्वतःहून हे सगळं करतंय का प्रशासनाला सरकारकडून सूचना आहेत हेही समोर आलं पाहिजे. आपण आपल्या माध्यमाच्या याच्यातून आज सकाळीही मी एका चॅनलवर आणि भाऊंना आणि माझ्यात हे विषय झाला. म्हणलं भाऊ आपण दोघं पाहणी करू, खरंच आवश्यकता आहे छावण्याची का नाहीये. आता राहिला हा विषय आम्ही प्रतिष्ठेचा करत नाही, कारण या बाबतीत ज्याचं सरकार असतं त्या बाबतीत छावण्याच्या त्याला त्या पक्षाच्या लोकांना त्या ठिकाणी छावण्या दिल्या जातात.
आता बीड जिल्ह्यातला असो की आणखी इतर ठिकाणच्या छावण्याच्या बाबतीमध्ये आमची तळमळ ही शेतकऱ्यांची आणि जनावरांच्या बाबतीमध्ये आहे. यात कसलंही आम्ही राजकारण करत नाही. गेली वर्षभर जी अशी परिस्थिती आल्यानंतर आदरणीय पवार साहेबांनी ज्या वेळेस संबंध मराठवाड्याची पाहणी केली, मे महिन्यामध्ये मागच्या वर्षी पाहणी करून सांगितलं की या वर्षी परिस्थिती फार बिकट आहे. अशा परिस्थितीचा सामना करायला सरकारने आणि प्रशासनाने पुढे यावं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा एक दोनदा आम्ही याबाबतचे सर्व निवेदनं दिली. त्यानंतर ठीक आहे ना, आज आवश्यकता आहे म्हणून आम्ही मागणी करतोय. आज लोक आम्हाला म्हणतायत की छावण्या बंद करू नका, तुम्ही सरकारला सांगा, म्हणून आम्ही विनंती करतोय. या उपर सरकारने जर निर्णय केला की बाबा चारा छावण्याचा खर्च आपल्याला झेपत नाही, मला तर प्रामुख्याने हे वाटतं की आज खर्चामुळेच याबाबतचा निर्णय राज्य सरकारने छावण्या बंद करण्याच्या बाबतीत घेतलाय. तर जे काय मेक इन इंडियाच्या बाबतीत या बाबतीमध्ये 200-200 कोटी रुपयाचा खर्च होतोय, आम्हाला त्या खर्चाच्या बाबतीत आणि त्याच्या बाबतीत आरोप नाही करायचा. तर त्या खर्च होत असताना इकडे मात्र छावण्याला आपण काटकसर लावताय, ते बरोबर नाही. आज ती सुद्धा शेतकऱ्यांची आवश्यकता आहे आणि जर तशी परिस्थिती असेल तर तेही समोर यायला पाहिजे. पण ते कारणच नाही. आज व्यवस्थित छावण्या चालू असताना, मंदारजी मला 1 मिनिट वेळ द्या. पुन्हा छावण्याच्या बाबतीत निर्णय करताना सरकारला अडचण काय मी सांगतो. आज म्हणतात की पुन्हा आम्ही परवानगी देऊन नाही दिलेली पुन्हा म्हटलंय. ठीक आहे ना, तुर्त आपण थांबवली आहे. तर या बाबतीमध्ये प्रत्येक छावणी उभं करत असताना 10 लाख रुपयाचं उस्मानाबाद जिल्ह्यात एनजीओ कडनं डिपॉझिट घेतले, ज्याला छावणी चालू करायची त्याच्या 5 लाख रुपये बीड जिल्ह्यामध्ये डिपॉझिट घेतले. छावणीवाल्याकडून डिपॉझिट घेणं हे योग्य आहे, पण का घेतलं असं माझं म्हणणं नाही. पण ही प्रक्रिया पुन्हा चालू होणार. एका गावात 10-10, 20-20 छावण्या चालू करायचे अर्ज आलेले आहेत. त्या अर्जातून शॉर्ट कडून प्रशासनाने या छावण्या चालू केलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता ह्या बंद करायच्या आणि पुन्हा चालू करायच्या, आमची काय हरकत नाही. पण ह्या सर्व निर्णयामुळं शेतकरी किती भरडला जाणार आहे, जनावरांचे काय हाल होणार आहेत, याचा सरकारने विचार करावा. म्हणून पुन्हा एकदा माझी विनंती आहे की तुम्ही ऑगस्ट पासून छावण्या चालू केल्या, फेब्रुवारी पर्यंत तुम्ही चालू ठेवल्या. ज्या वेळेस तुम्ही बंद करताय त्यावेळेस खऱ्या अर्थाने छावण्याची गरज चालू होते आणि त्यावेळेस तुम्ही बंद करताय. हा निर्णय चुकीचा होतोय. म्हणून आमचा आग्रह आहे की अशा निर्णयाच्या बाबतीत सरकारने पुनर्विचार करावा आणि पुन्हा छावण्या जे चालू आहेत त्या चालू राहाव्या. नक्की नक्की. मुळामध्ये असं आहे की या ठिकाणी सरकारकडे पैशाची कुठलीही अडचण नाहीये. यासाठी पैसा आम्ही राखूनच ठेवलाय आणि आवश्यकता बसले तर आणखी काढू आम्ही पैसा. पैशाची अडचण नाही. मागच्या अनुभवातून आम्ही काही शिकणार आहोत की नाही हे आमच्या समोरचा प्रश्न आहे. मागे चारा छावण्या दावणीला काय ह्याला मग काय डेपो वगैरे, आणि त्याच्यामध्ये जो प्रचंड घोटाळे झाले, प्रचंड भ्रष्टाचार झाला, प्रचंड अनियमितता झाली, त्या ठिकाणी ती परत होऊ नये याची काळजी सरकार म्हणून आम्हाला घ्यावीच लागणार आहे. या ठिकाणी एक गोष्ट आहे की मला एक आहे की तूर्त आम्ही म्हटलेलं आहे, आम्ही कायमस्वरूपी म्हटलंय आणि वारंवार सांगितलंय. पण ते म्हणतात की प्रक्रिया तुम्हाला परत सुरू करावी लागेल. प्रक्रिया सुरू करायची गरजच नाही आहे. काय आवश्यकता नाही प्रक्रिया. छावण्या तिथंच राहणार आहे, माणसं तिथंच राहतील आमचे आणि त्या ठिकाणी एकच मिनिट तुमच्या माणसाचा संबंधच नाही. फक्त त्या तुम्ही माझा ऐकून घ्या की भाऊ, तुम्ही या आता जो उल्लेख केला, मागील काळामध्ये ज्या पद्धतीने चारा छावण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे झाले होते, चारा कुणी खाल्ला याविषयी चर्चा झाली होती, त्या सगळ्या चारा छावण्यांच्या त्या सगळ्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महत्त्वाचे लोक त्यामध्ये अडकलेले होते. त्याकडे तुमचा निर्देश आहे का की त्या संदर्भात त्या पक्षाच्या लोकांना रोखण्यासाठी चारा छावण्या बंद झालेल्या आहेत? मला याच्यामध्ये माझं म्हणणं चालू होत आहे का, मला याच्यामध्ये राजकीय याच्यातनं बोलायचं नाही. मला सांगा, साधं सरळ आहे की जर या ठिकाणी मला 1000 टन चारा दिसतोय उभा आहे, शेतकरी घेऊन जात आहेत जनावर, आणि त्याच्या शेजारीच मग परत छावणी सुरू करायची, हा कितपत व्यवहार येत आहे. मला एक समजतं, कोणतेही जनावर या ठिकाणी चाऱ्याविना मरता कामा नये याची काळजी मी घेईल कोणत्याही प्रकारे. परंतु अननेसेसरी पुण्या कार्यकर्त्यांचं पोट भरण्यासाठी या ठिकाणी छावण्या वगैरे बरोबर आहे. आमचं हेच म्हणणं आहे, भाजपचा आमचं हेच म्हणणं आहे की आज जे तुम्ही छावण्याचा निर्णय बंद करताय, तुम्ही मागच्या सरकारच्या बाबतीत, सरकारमध्ये 1 वर्ष झालं तुम्ही येत, त्यावेळेस छावण्याच्या बाबतीत काय झालं काय नाही झालं याच्या बाबतीत तपासायचे आजही तुम्हाला अधिकार आहेत. न्यायालयात आहे एक ते प्रकरण न्यायालयात आहेत. तुम्हाला याच्या उपर आणखीन काय करायचं सरकारने करावा ना. फक्त आपलं झाकून ठेवायचं आणि मागचं उघडून पाहायचं हे बंद करा. आज निर्णय करायची अधिकार जनतेने तुम्हाला दिलेत आणि अशा बाबतीत निर्णय करायचे अधिकार तुम्हाला दिलेले असताना तुम्ही निर्णय वेगळे घ्यायचे, म्हणजे याचा अर्थ तुमचा असं म्हणणं आहे का की या काळामध्ये ज्या छावण्याच्या परवानग्या दिल्या
त्या भाजप आणि सेनेच्या कार्यकर्त्याला दिल्या आणि त्या छावण्यामध्ये काहीतरी वेगळं होतंय म्हणून तुम्ही आज छावण्या बंद करताय. जो याचा कोणी एक- असेल एक मिनिट, भाजप मला सेना पूर्ण असो का करू द्या. काँग्रेस असो, मला मला पूर्ण करू त्यामध्ये द्या. जायचं नाही. नाही, जो मला- दोषी भाऊ, असेल मला- त्याला शासन आम्ही मला करणार पूर्ण करू द्या. आणि उद्योग आम्ही चालू मला देणार. पूर्ण मला करू एक द्या. साधा मी आपल्याला एक या भाऊ आणखीन राज्यामधलं आठवण करून एकही देतो. जनावर मी मरू देणार नाही. आणखीन आठवण त्याच्याच करून देतो. पाठीशी मी उभा आहे त्या भाऊ ठिकाणी. आपल्याला आणखीन एक आठवण कशासाठी करून पाहिजे की देतो. बंद केलं का चालू गोवंश केलं का? जर हत्या- चारा देतो आहोत, चारा गोवंश मिळतो आहे हत्या आणि बंदीचा चारा द्यायची कायदा जबाबदारी आमची आहे सभागृहामध्ये सरकारला. आणल्यानंतर वरच्या सभागृहामध्ये भाऊनी स्वतः शब्द दिला होता की एकही जनावर या ठिकाणी गोवंश हत्या बंदीच्या बाबतीमध्ये जे भाकड जनावर आहेत त्या भाकड जनावराच्या बाबतीमध्ये राज्य सरकार काळजी घेईल. अजूनही घेत आज आहे. नाही घेत. खाना जनावर नाही व्यवस्थित घेत. अजून करतो अजून साहेब. अजून त्या अर्थाने नाही घेत. पॉलिसी काय नाही, पॉलिसी काय त्या गोशाळाच्या अर्थाने बाबतीत ज्यांनी भाकड ज्यांनी जनावरांच्या निर्णय बाबतीत गोशाळांच्या बाबतीत अजून अजून काही धोरण अजून आले का धोरण निश्चित आलेलं असं? नाही. 1 रुपयाची स्पष्ट सुद्धा सरकार आमचं- मदत होत नाही. हे भाऊ तुम्ही सभागृहात दिलेलं उत्तर आहे. तुम्ही स्वतः उत्तर एक दिलं मिनिट आहे. होतं आणि तुम्हाला याच्यात तो दादा विषय भाऊ, वेगळा आहे, दादा लागला भाऊ, विषयाची आपण चर्चा होत करा. नाही. पण नाही, या नाही, राज्यामधल्या विषय वेगळा म्हणून छावण्यांच्या बघताय ना. संदर्भामध्ये परत मी सांगणार आहे की या राज्यामधल्या जनावरांचं संरक्षण करणं, पिण्याच्या पाण्यासाठी देणं ही आमची जबाबदारी आहे आणि त्यामुळे काय वाटेल ते झालं तरी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. चाऱ्या छावण्या बंद झाल्या, त्या ठिकाणी कुठल्या झाल्या, काय झाल्या, यापेक्षा जनावरांना खरंच चारा देतात की नाही याला आणि महत्व ते आहे. पाणी कसं ज्याला देणार छावण्यात तेही सांगा रस ना. असेल तर ते काय आहे? छावण्यावर पाणी बोलेल. कसं देणार तेही सांगा पाणी ना. आपण पाण्याचा पण चारा प्रश्न आपण सांगितला, बघूया. पाणी एक- कसं देणार ते सांगा. आपण- वॅक्सिनेशन कसं नक्की, देणार पोट नक्की. ही भरण्यासाठी सगळी या उत्तरं- छावण्या द्रव्य नाही. कसं देणार सांगा. पुण्या मिनरल कसं कार्यकर्त्याला देणार मोठं सांगा. करण्यासाठी तर अजिबात नाही. नाही बिलकुल. कार्यकर्ते मोठे होत आहेत किंवा नाही हा प्रश्नच नाही, कारण अतिशय युद्धजन्य परिस्थिती आहे. याबाबत सुद्धा कोणाच्या मनामध्ये वाद नाही. एक छोटासा ब्रेक घेऊया. नाथाभाऊ आपल्या सोबत आहेत, धनंजय मुंडे आपल्या सोबत आहेत. आपण यांना प्रश्न विचारणार आहोत. अर्थात जी दुष्काळजन्य परिस्थिती आहे एकूण त्या परिस्थितीवरती नेमकं काय सरकार करते एका छोट्याशा ब्रेक नंतर. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीविषयी, चारा छावण्यांविषयी आणि आपल्या सोबत धनंजय मुंडे आहेत, विरोधी पक्षनेते, आणि एकनाथ खडसे ज्येष्ठ नेते आणि कृषी मंत्री. अर्थात काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत आपल्याला प्रेक्षकांच्या. प्रवीण केदारे म्हणतात मराठवाडा दुष्काळात होरपळत असताना सरकार मेक इन इंडियात मग्न आहे. धोंडप्पा नंदे म्हणतायत दुष्काळात सरकार चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय घेतं म्हणजे दुष्काळात 13वा महिना असंच म्हणावं लागेल. आणि डॉक्टर उमेश तोंडे म्हणतायत चारा छावण्या बंद करणं ही सरकारची चूक आहे. अर्थात काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया या आपण दिलेल्या आहेत प्रेक्षकांच्या. आणि पुन्हा एकदा प्रश्न तोच आहे. महेश, पहिल्यांदा खरं तुमच्याकडे येतो, कारण व्यापक प्रश्न आहे. म्हणजे एकीकडे मराठवाडा म्हणजे चारा छावण्यांच्या ऐवजी आता पाणी छावण्या करायच्या का इथपर्यंतची परिस्थिती आलेली. एकीकडे कदाचित चारा उपलब्ध असेल पण पाणी नसेल अशी सुद्धा परिस्थिती आहे. अशा वेळेला नेमकं काय झालं पाहिजे आणि अशा वेळेला जी युद्धजन्य परिस्थिती घोषित करून तिकडे सगळं केंद्रित झालं पाहिजे लक्ष, किंवा त्याच्यातनं जी एकूण प्रशासन यंत्रणा जी असेल ती त्या दृष्टीने कामाला लागली पाहिजे. त्यासाठी नेमकं काही घडतंय असं वातावरण आहे का? नाही, तसं वातावरण निर्माण व्हायला पाहिजे. कारण आत्ताची परिस्थिती अशी आहे की सध्या म्हणजे आजचं जर वातावरण बघितलं, आजचा जर महाराष्ट्र जर आपल्या डोळ्यासमोर आणला तर आपल्या लक्षात येतं की शहरी भागातील विषयांची मोठ्या प्रमाणात चर्चा होते. शहरी भागातील लोक, इथले उद्योग, इथले उद्योजक हे सगळे जोमात, आणि शेतकरी, शेतीवर आधारित अर्थव्यवस्था कोमात, अशी विरोधाभासी परिस्थिती सध्याच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने म्हटलं जातं की भारत विरुद्ध इंडिया हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष सर्व पातळींवर सुरू आहे. आणि या सर्व पातळीवर सुरू असलेल्या संघर्षांमध्ये एकेकाळी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती आणि एकेकाळी भारतीय समाजाचं प्रतिनिधित्व करणारा शेतकरी हा वर्ग मोठ्या प्रमाणात होरपळला जातोय. आज ज्या पद्धतीने दुष्काळाचा फटका ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाला बसतो तेवढा शहरातल्या माणसाला बसताना आपल्याला दिसत नाही. महाराष्ट्र ज्याचं शहरीकरण मोठ्या प्रमाणात झालं, आता निम्म्यामध्ये परिस्थिती आलेली आहे, तर या महाराष्ट्रामध्ये आता सगळ्या मुद्द्यांचा जो सगळ्या मुद्द्यांभोवती चर्चा जी फिरते हे सगळे मुद्दे शहरी भागांचं प्रतिनिधित्व करणारे असतात. आणि त्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील समस्या या दुष्काळ किंवा अन्य अशा आपत्तीशी संबंधित राहतात. त्यामुळे आता वेळ आलेली आहे की शहरी भागात येणारे माणसांचे लोंढे जर थांबवायचे असतील आणि ग्रामीण भागातील माणसाला खेड्यामध्ये थांबवायचं असेल तर आपल्याला दीर्घकालीन उपाययोजना आखाव्या लागणार आहेत. आणि या दीर्घकालीन उपाययोजना
फक्त पाण्याशी संबंधित नाही आहेत, तर त्या रोजगाराशी संबंधित आहे. या दीर्घकालीन उपाययोजना त्यांच्या जगण्याशी संबंधित आहे. म्हणजे आता ज्या प्रकारे आपण चारा छावणी असेल किंवा एकूण पाणी टंचाई असेल, यातून त्यांच्या जीवन मरणाची चर्चा करतोय, याच्यात आता शासनाने वेगळ्या पद्धतीने म्हणजे आपल्याला स्मार्ट सिटीजची चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसते, परंतु आपल्याला स्मार्ट विलेजेसच्या संदर्भात काही ठोस उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत याचा विचार होताना दिसत नाही. ती जी चर्चा आहे ही चर्चा तळातल्या माणसाला धीर देणारी, तळातल्या माणसाला आधार देणारी जर झाली आणि तिथपर्यंत जर उपाययोजना पोहोचल्या, नाथाभाऊंसारखे जे खेड्यातून आलेले आणि महत्त्वाच्या पदांवर स्थानापन्न झालेले नेते यांनी या सगळ्या याच्यामध्ये पुढाकार घेण्याची म्हणतात. धनंजय मुंडे पुन्हा अगदी म्हणजे हा पुढाकार घ्यायला पाहिजे, पण धनंजय मुंडे तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न आहे. विरोधी पक्ष नेते म्हणून आहात, तुम्हाला विरोधी पक्ष नेता म्हणून रान उठवायचा एक ज्याला काय म्हणू की घटनादत्त अधिकार आहे. आणि अशा वेळेला हे सगळं असताना कुठेतरी एकोप्यानं, कुठेतरी एकत्रितपणे येण्याची मानसिकता तुम्ही विरोधी पक्ष म्हणून ठेवता का? कारण कामं जी व्हायची येणाऱ्या काळामध्ये जी कामं राजकारण होत राहील, अनेक वर्ष पुढचे राजकारण आपल्याला बघायचं आहे, पण जर ही अशा वेळची जर परिस्थिती आलेली आहे, न भूतो न भविष्यती अशा प्रकारची, म्हणजे पवार साहेबांनीच म्हटलेलं आहे की 72 पेक्षा अधिक गंभीर परिस्थिती आता आहे. मग जर असं असेल तर काहीतरी वेगळं एकोप्याने करायचं, वेगळ्या पद्धतीनं निकष आणायचे. कारण आता हे निकष मागवले गेले, त्या निकषांच्या आधारावरती या चारा छावण्या बंद केल्या घेतल्या. सरकार असेल, सरकारी यंत्रणा असतील, विरोधी पक्ष असतील, हे सगळं ही जी चौकट आहे ही मोडून काहीतरी करायला त्याची मानसिकता आहे का आता? ज्या वेळेस आम्ही मागणी केली चारा छावण्या चालू करायला पाहिजे, त्यावेळेस सरकारने चारा छावण्या चालू केल्या. याच्यात राजकारण काय किंवा दोन वेगवेगळे पक्ष वेगळं मत मांडतायत अशातला भाग नाही. ज्यावेळेस आम्ही मागणी केली त्यावेळेसही ती जनतेतली मागणी होती, ती शेतकऱ्यांच्या जनावरांची अडचण होती, म्हणून चारा छावण्या सरकारने चालू केल्या. तर तोही जनतेच्यासाठी निर्णय होता. आज तो निर्णय बंद करत असताना आमची एवढीच विनंती आहे की तुम्ही वास्तविक प्रशासनानं दिलेल्या वस्तुस्थितीचा आधार घेऊन या ठिकाणी चारा छावण्या सरसकट तूर्त का होईना बंद करणं हा निर्णय चुकीचा आहे. आज दुष्काळी भागातील शेतकरी अतिशय हवालदिल झालाय, त्याला आधार सरकारचाही नाही असा त्याचा समज होत चाललेला आहे. त्यामुळं सरकारचा आधार आहे असे काही निर्णय सरकारला करावं लागतील आणि ते निर्णय करत असताना विरोधी पक्ष म्हणून आमची जी काही त्यांना गरज वाटेल, सत्ताधारी म्हणून आम्ही सरकारला मदत करायला तयार आहोत. वर्षभर जो काही ग्रामीण भागातला, दुष्काळी भागातला दौरा आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी केला, ज्या वेळेस राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन या ठिकाणी देण्यात आलं, त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी हेच सांगितलं की आम्हाला यात राजकारण करायचं नाही. बरं, आज राजकारण करायचं आणि रान पेटवायचं असं काही कारण नाही की जवळपास कुठल्या निवडणुका नाही आहेत की कुठल्या निवडणुकासाठी मतासाठी आम्ही हे सगळं करतोय. पण विरोधी पक्ष म्हणून सरकारला ज्यावेळेस आम्हाला जागं करायचंय काही जनभिमुख मागण्याच्या संदर्भात, तर त्यावेळेस आम्ही जागं केलं तर त्याच्यात आम्ही राजकारण करतोय असं सरकारने समजायला कारण नाही. आज आम्ही छावण्या चालू करा म्हणतोय म्हणजे ही प्रतिष्ठा आम्ही लावतो अशातला भाग नाहीये. खरंच ती गरज आहे म्हणून आम्ही म्हणतोय. म्हणून यात ज्या वेळेस सरकारला वाटेल की अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये सर्वांनी एकत्र येऊन पुढाकार घेऊन ही दुष्काळी परिस्थितीसाठी आपण तोडगा काढला पाहिजे, त्यावेळेस आम्ही सरकारच्या सोबत आहोत. पण सरकार जर असे काही निर्णय शेतकऱ्यांच्या विरोधातले, दुष्काळी परिस्थितीतील शेतकऱ्याच्या जनावरांच्या विरोधातले घेऊ लागले तर आम्ही सरकारच्या विरोधात आवाजही उठवायचा नाही, तर हेही बरोबर नाही. ज्यावेळेस गरज लागेल, ज्यावेळेस सरकारला वाटेल की विरोधी पक्ष या परिस्थितीला हाताळायला सोबत पाहिजे, त्यावेळेस आम्ही सोबत आहोत. नक्की. पण पुन्हा नाथाभाऊ, आता उच्च न्यायालयामध्ये सुद्धा काही प्रश्न विचारण्यात आले आहेत, सरकारला अधिकची माहिती विचारण्यात आलेली आहे. श्रीहरी अणींनी सुद्धा म्हटलं की एका आठवड्यात पुढची ज्यावेळेला सुनावणी होईल त्यावेळेला अधिकची माहिती आम्ही देणार आहोत. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे सातत्यानं गेल्या माहितीच्या आधारावरती करणं, आणि तुम्ही सगळे जाणते नेते आहात, सगळेजणांनी अनेक वर्ष हा सगळा महाराष्ट्र बघितलेला आहे, अगदी तिथे जाऊन नुसती नजर टाकली तरी तिथली परिस्थिती कळेल असे सगळे नेते आपल्याकडे आहेत या राज्यात. असं असताना मग लोकांना ही जी सातत्यानं मागणी करत राहायला लागते, ओरड करायला लागते आणि ते सरकारकडे सातत्यानं जी याचना करावी लागते, ती परिस्थिती बदलेल असं काही तुम्ही करू शकता का? मुळामध्ये 2-3 बाबी माझ्या लक्षात आणून द्यायच्या तुमच्या. एक तर या छावण्या बंद झाल्या जे कालपासून आहे त्यात काही तथ्य नाही आहे. मी वारंवार आणि 25 वेळा मी सांगितलेलं आहे की तूर्त त्या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय घेतलाय ज्या ठिकाणी चारा उपलब्ध आहे. एका बाजूला जनावरांच्यासाठी त्या ठिकाणी लाखो टन चारा उपलब्ध आहे आणि त्याच्या शेजारी जनावरांच्या चाऱ्याच्या छावण्या उघडायचं आहे, हे माझ्या तरी बुद्धीला पटत नाही. जर विरोधी पक्ष नेत्यांची इच्छा असेल तर उद्यापासून या सगळ्या छावण्या आम्ही सुरू करू. पण यामध्ये
या ठिकाणी चारा उपलब्ध आहे, सगळ्या विनाकारण पैशांचा अपव्यय करायचा, आवश्यकता ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी चारा उघडण्याच्या सर्व सूचना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्याच आहे. अगदी उद्या जरी म्हटलं तरी त्या ठिकाणी चारा छावण्या उघडण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी द्यायची आहे. मध्ये कोणत्याही थांबलेल्या नाही, कायमस्वरूपी बंद केलेल्या नाही. कालपासून जो गदारोळ चाललेला आहे, बंद केल्या आणि मग 100 वेळा ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस खरं वाटायला लागतं, अशी स्थिती आहे. दुसरं, या ठिकाणी मी सांगू इच्छितो की 3 जिल्ह्यांपुरता हा राज्यामधला प्रश्न गंभीर होत चाललेला आहे. त्यामध्ये लातूर, उस्मानाबाद, बीड, मागच्या जिल्ह्यांमध्ये हा इतका तीव्रतेनं झालेला नाही, परंतु पुढच्या कालखंडामध्ये ह्याची तीव्रता लक्षात घेऊन शासनानं उपाययोजना केलेल्या आहे. महत्त्वाचा एक भाग आहे की हे पहिल्यांदा या राज्यामध्ये गेल्या 3-4 वर्षातला जर तुम्ही इतिहास पाहिला तर कृषी क्षेत्रामध्ये हे राज्य मागे होतं, मायनस ग्रोथ होती या राज्याची. या वर्षी पहिल्यांदाच आमच्याकडे जी आकडेवारी आत्ता उपलब्ध झाली अधिवेशनाच्या निमित्तानं, ती आकडेवारी 3.75 म्हणजे -2 आपण ग्रोथ मध्ये आलेलो आहोत. आपण आता प्लस मध्ये यायला लागलो एका वर्षभरामध्ये. निसर्गाची अनियमितता असताना सुद्धा या ठिकाणी जी आकडेवारी माझ्या समोर आलेली आहे ती आकडेवारी उत्साहजनक आहे. याचा अर्थ कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष झालं असं नाही, तर निसर्गाशी सामना करत असताना मागच्याही कालखंडातलं हे भरण्याचा आमचा प्रयत्न आहे. तिसरं महत्त्वाचं आहे की पिण्याचं पाणी हे काही स्वतः त्या ठिकाणी आम्ही निर्माण करू शकत नाही. त्यामुळे ज्या ठिकाणाहून पिण्याचं पाणी मिळत असेल त्या ठिकाणी आणण्यासाठीच्या योजना आणि त्या सगळ्यांचे अधिकार आम्ही विकेंद्रित केलेले आहे. पूर्वी सरकारकडे प्रत्येक फाईल सरकारकडे यायची, मंत्र्याकडे यायची. आता एकही फाईल मंत्र्याकडे येण्याची, मंत्रालयात येण्याची आवश्यकता नाही, इतके अधिकार खाली आम्ही दिलेले आहे. त्यामुळे सरकार या संदर्भातलं गंभीर आहे. माझी एकच विनंती आहे की यामध्ये याची विसंगती आहे, त्याची विसंगती आहे, त्याने सांगितलं, ह्याने सांगितलं, यापेक्षाही महत्त्वाचं आहे खरंच चारा मिळतो की नाही मिळत. मला दाखवा की या ठिकाणी चाऱ्यानं जनावरं मरतायत, मला मी राजीनामा देऊन मोकळा होईल त्या ठिकाणी चाऱ्याविना मेलंय. आम्ही काळजी घेणारे आहोत, परंतु अनावश्यक खर्च टाळला पाहिजे. याही बाजूला होते, याचा अर्थ का पैसा खर्चच करत बसायचा. ज्याची गरज आहे त्या ठिकाणी कोणत्याही स्थितीत निधीची कमतरता नाही. आम्ही ती उभी करू आणि विरोधी पक्ष नेता असेल, अन्य असतील, सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याची आमची तयारी आहे. त्यामुळे ज्या योग्य सूचना आहे त्याची नोंद घेऊन तातडीनं त्या संदर्भामध्ये सरकार कार्यवाही करेल. मी आता परत सांगतो, या छावण्या कायमस्वरूपी बंद झालेल्या नाही. जे कालपासून ऐकतो आहे बंद झाल्या, मग असं झालं, मग शेतकरी आहे की नाही, मग यांना लोक अक्कल आहे की नाही, कवडीची गेली काय, या नेहमीच्या प्रतिक्रिया आहे. 72 पेक्षाही अधिक तीव्र दुष्काळ आहे. 72चा दुष्काळ मी स्वतः अनुभवलेला आहे. त्या दुष्काळाचा म्हणजे मी काही लहान नव्हतो त्या कालखंडामध्ये, मी चांगला सुज्ञ नागरिक होऊन गेलेलो होतो त्यावेळेस. त्यामुळे त्या दुष्काळाचे झटके मी पाहिलेले आहे. त्याचबरोबरीला ती तीव्रता लक्षात घेऊनच या दुष्काळाकडे आम्ही पाहतो आहोत. या काही जिल्ह्यांमधली जी परिस्थिती आहे ती दिवसेंदिवस गंभीर होईल याचीही चिंता आम्हाला आहे. आणि निश्चित या संदर्भात सर्वसाधारण शेतकरी असेल, शेतमजूर असेल, याला आम्ही मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे. मेक इन महाराष्ट्राच्या संदर्भात, मेक इन इंडियाच्या संदर्भात एक वेगळा विषय आहे. इंडस्ट्री, गुंतवणूक, त्याच्यामध्ये मिळणारा कर, त्याच्यातनं मिळणारा रोजगार हा एक वेगळा आहे. शेवटी पॅरलल ज्या ठिकाणी असतं त्यावेळी तोही कार्यक्रम केलाच पाहिजे. त्याच्याबरोबर कृषी क्षेत्र मागे पडता नाही. मग मेक इन इंडियामध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित विषय नाही आहे तसं नाही आहे. परवा आम्ही करार केले प्रोसेसिंगचे, ते कृषी क्षेत्राशी आहे. या राज्यामध्ये कृषी क्षेत्रात गुंतवणूक यावी हा माननीय पंतप्रधानांचा आग्रह आहे. त्यामुळे सरकार या संदर्भात गंभीरतेने लक्ष देणार आहे आणि कुणाच्याही सूचना या संदर्भातल्या योग्य असल्या तरी त्या स्वीकारून त्या संदर्भातला निर्णय सरकार घेईल. याबाबत आम्ही पावलं उचलू. नक्की. धनंजय मुंडे, पुन्हा जो एक रोख आहे नाताभाऊंचा तो सातत्यानं जो आहे तो अपव्यय जो होतोय त्या सगळ्या चारा छावण्यांच्या बाबतीमध्ये काही ठिकाणी त्यांचं जे असं म्हणणं आहे, तर त्या बाबतीत ते कसं करणार, ते कसं रोखणार असं तुम्हाला वाटतं? आता ते अपव्यय होण्याच्या संबंधी राज्य सरकारने ज्या काय मदत आणि पुनर्वसन विभागाच्या सचिवांनी सूचना कलेक्टरांना दिल्यात, त्यात एका महिन्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी एका छावणीच्या 5-5 तपासण्या करतात. ही वस्तुस्थिती आहे. आणि 5-5दा तपासण्या करून जर सरकारला वाटत असेल की आता आपण चालवत असलेल्या छावण्यामध्ये काही चुकीचं होत असेल तर सरकारच्या निदर्शनास जी छावणी वाटते बंद करावी ती करा ना. जर मला एक गोष्टीची मी सहमत आहे, भाऊंच्या एक गोष्टीची सहमत आहे की जर छावणीच्या आजूबाजूला चारा असेल तर ती छावणी बंद करावी का चालू करावी याच्या बाबतीत तुम्ही तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीने निर्णय करा. पण आजूबाजूच्या गावातून सर्व जनावरं तिथं फक्त चारा नाही म्हणून जर छावणीत आले असतील आणि त्या छावणीवर जर चारा मिळत असेल आणि त्या गावामध्ये आता खरंच पाहिलं
तर आता बाकी हिशोब मला सांगायचे नाहीत, पण या वर्षी रब्बीचा पेरा किती झाला, रब्बीच्या पेऱ्याच्या बाबतीमध्ये आजही भाऊ तुम्ही सुद्धा माहिती घ्या महसूल मंत्री म्हणून सुद्धा, की रब्बीच्या पेऱ्या 7-12वर कोरा आहे. रब्बीचा पेराच नाही असंख्य, त्यातल्या त्यात बीड आणि उस्मानाबाद लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा. तर रब्बीच्या पेऱ्यातून आपण जे चारा निर्माण झाल्याचं सांगतोय या ठिकाणी, तो समजा चारा चालू झाला असेल आता बीड जिल्ह्यामध्ये 11 तालुक्यात. रब्बीच्या एक पेऱ्याची एक- एक आकडेवारी मिनिट माझं पूर्ण माझ्याकडे होऊ द्या आहे. ना, माझं पूर्ण होऊ द्या. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. बीड जिल्ह्यामध्ये 11 तालुक्यात, एक तालुका आष्टी तालुक्यापासून परळी तालुका हा 150-150 किलोमीटर अंतरावर आहे. तर आता परळी तालुक्यामध्ये जर चारा उपलब्ध असेल 150 किलोमीटर अंतरावर, आणि त्याचा अंदाज तुम्ही जिल्ह्याचं गणित म्हणून जर आष्टी तालुक्यातल्या छावण्या बंद करणार असताल तर हा कुठला न्याय? हा न्याय होऊ शकतो का? जर आता लातूरमध्ये 4 लाख 5 लाख मेट्रिक टन चारा आहे आणि लातूरमध्ये 6 छावण्या आहेत, आता त्याचा फायदा उस्मानाबाद मध्ये आणि परळीच्या आष्टी शिरूर या भागामध्ये ज्या छावण्या बीड जिल्ह्याच्या चालू आहेत त्याला होणार आहे का? म्हणून या बाबतीमध्ये अतिशय आणखीन डिटेल या ठिकाणी करावं लागेल. प्रशासनाने पूर्ण आता काहीतरी वेगवेगळ्या जिल्ह्याच्या चाराचा 4 लाख मेट्रिक टन उपलब्ध आहे, चला आता बंद करून टाका, चाऱ्याची उपलब्धता संपली असं नाही. माझी म्हणून आपल्याला परत एकदा विनंती आहे, सरकार म्हणून आपल्याला विनंती आहे की याचा फार आपण डिटेल अभ्यास करणं आजही गरजेचं आहे. प्रशासनाने खालून चारा उपलब्ध आहे म्हणून तेवढ्या एका कारणासाठी तूर्तही छावण्या बंद करणं हे चुकीचं होईल. ज्या छावण्याची गरज नाही, ज्या छावणीतून जनावरं शेतकरी परत घेऊन जात आहेत, अशा छावण्या जर बंद करायच्या तर आपण निर्णय करा ना. आम्ही त्याच्यात पैशाचा अपयोग करा म्हणतच नाहीत, पण सरसकट तुम्ही पैशाचा अपव्यय होतोय म्हणूनच सर्व अशा दुष्काळ परिस्थिती शेतकऱ्यांना परवा सर्व बंद केल्या, सर्व बंद बंद केल्या. तूर्त बंद काहीतरी करण्याच्या खोटं बाबतीत हे आदेशच सांगायचं. आहेत. असं खोटं आपण नाही आहे. आपण हा असं आदेश सांगू आहे. शकतो का? नाता भाऊ, हा आपण असं सांगू दुष्काळ शकतो की तुर्तास म्हणजे आदेश किती आहे. वेळा पुरता तुम्ही उद्या केलं? सुद्धा मागितले तर द्यायला तयार किती- नाही. किती मागणी वेळा बंद परत? करा, बंद मागणीच करा, नाही बंद ना. करा, बंद केल्या. बंद कोणत्याही कोणाच्या छावण्या बंद प्रशासनाच्या कायमच्या केलेल्या मागणीवर तुम्ही बंद नाहीये. करायचा उद्या विषय जरी नाही मागितल्या, केला. उद्या जरी मागितल्या जिल्हा तरी परवानगी प्रशासनाच्या दिलेली दोनशेच्या नाही. आसपासच्या जनतेने मागितली. चुकीची माहिती देत राहायची, जनतेने दिशाभूल मागितली. करायचं, जनतेची दिशाभूल करत राहायची या दिशाभूल ठिकाणी. नाही, तुमचे निर्णय सांगतोय. माझा तुमच्या निर्णय जिल्हाधिकाऱ्यांना तुर्ताच आहे. निर्णय हा. आणि तुर्ताच काही म्हणतो ना आम्ही. हो, आपण काही आपण विशेष जर कायम मतं बंद असेल, केल्या जर म्हणत तुर्त नाही. असेल तर आम्ही कधीपासून तुर्ताच सुरू होतील? हो, म्हणतोय. आम्हाला एक- जेवढे एक- काळजे जनावरांचे आम्हाला काय वाटतं मरावं का जनावर जनावर मरा वाटत नाही तर असे निर्णय घ्यायलाच ना पाहिजे ना. बघ. जनावर मराना वाटत आम्हाला नाहीत ना, तर असे तुमच्यापेक्षा निर्णय घ्यायची गरज सरकार नाही. आहोत, जबाबदार आपण आहोत, सरकार आम्हाला आहोत, काळजी जास्त आहे. जबाबदारीतून आपण कुठेतरी मागे सरकताय म्हणून आम्हाला सांगावं आम्हाला लागतंय. या ठिकाणी अपयश आम्ही करणार नाही, काही- भ्रष्टाचार आम्ही अजिबात सहन अजिबात करणार नाही. सहन करणार नाही तर तुम्ही कुणाचे करूही पोट नका. भरण्यासाठी छावण्या नाही आहेत तुमच्या आता या विषयावर येऊ जनावरांचे नका. पोट भरण्यासाठी या विषयावर येऊ नका भाऊ. नाही, नाही, आपल्याला आपल्याला या यावं लागेल, बाबतीमध्ये- येऊ नका असं होणार यावं नाही. लागेल. जर काळजीने एक- घेणार एक- आम्ही एक त्याचे. मुद्दा घेऊया आपण, नाही, कारण नाही, एक- एक एक मुद्दा माझा- घेऊया, माझा कारण एक मुद्दा, एक मिनिट. 200 माझा एक मिनिट, माझा तुम्ही पूर्ण म्हणताय मुद्दा होऊ की द्या ना. तुम्ही म्हणताय की हे हे बघा, बंद तुर्तास केलंय. मी कायम बंद केल्या हे म्हणणंच नाही, मी म्हणलोच नाही. भाऊ माझ्या तोंडी घालतायत की कायम बंद करण्याचा निर्णय रोज केलाय. ते चाललंय कायम बंद तूर्त केलंय, नाही, बंद कायम केलंय. बंद केल्याच्या बाबतीत मी उद्या या मागा, कार्यक्रमात उद्या सांगितलं चालू नाही. कर. माझा निर्णय हा स्थायी नाही. काही असो की हा, नसो, आता उद्याच्या निर्णय उद्या मागितल्या मी तुर्तास बंद परवानगी केलेला देईल तुम्हाला. सुद्धा हा निर्णय चुकीचा नाही, आहे. एक या मुद्दा, बाबतीमध्ये एक मुद्दा पुनर्विचार भाऊ, करावा हे आमचं नाता भाऊ म्हणणं आहे. तुमच्याकडनं एका उद्याच्या मुद्द्याची- उद्या छावण्या एका चालू मुद्द्या- करायचे 200च्या आदेश आसपासच्या दिले. ज्या छावण्या तुर्तास बंद केल्या जसं तुम्ही म्हणताय, तर त्या 200च्या आसपासच्या छावण्यांमध्ये तुमचं म्हणणं की अपव्यय होत होता किंवा कदाचित काही लोकांची पोटं भरत होती, मग त्यातनं काही वजा करून आता काही छावण्या लगेच उद्याच्या उद्या होतील का सुरू? ज्या ठिकाणी आवश्यकता असेल उद्या काय संध्याकाळी रात्री सुद्धा कोणाचे आले मला सूचना की या ठिकाणी आम्हाला गरज आहे तुम्ही पाहणी करा, तातडीने 24 तासाच्या छावण्या आम्ही सुरू करू त्या ठिकाणी. त्याच्याबद्दल माझं दुमत नाही आहे. आम्हाला काय असं वाटतं की चारा छावण्या मग शेतकरी येणार नाही वगैरे या संदर्भामध्ये नाही. सरकारने या संदर्भामध्ये नीटपणे अभ्यास केलेला आहे. उद्या परवा तेरवा केव्हाही छावणीची मागणी आली तर त्या छावण्या सुरू करायची सरकारची तयारी आहे. त्यामुळे हा विषयच नाही की कायमच्या बंद केल्या आणि मग ते चाललेला हा विषय त्याच्यामध्ये नाही. काही अनुभवातून आम्ही शिकलो पाहिजे यासाठीचा हा निर्णय आहे. आणि त्यामुळे असं समजू नका तुम्हाला आवश्यकता असेल कोणत्याही क्षणाचा विचार न करता त्या ठिकाणी परवानगी आम्ही देऊ किंवा दिलेलीच आहे नक्की जिल्हाधिकाऱ्यांना. अशा प्रकारच्या काही सूचना तुम्ही मला एक धनंजय मुंडे सूचना- देणार आहात का सरकार? मला एक सूचना करायची. तुम्ही आता तूर्त निर्णय केला की बंद तूर्त मी परत म्हणतोय परत भाऊ तुमचा गैरसमज नको. तूर्त स्थगित म्हणजे निर्णय छावण्या बंद करण्याचा आपण केला. उद्या छावण्या परत चालू करण्याचा निर्णय आपण द्याल. कुठली चालू करणार? आता मागणी तर कोणी बंद करायला तयार नाहीये. छावण्या कोण बंद करायला तयार आहे का? तुमचा निर्णय झालाय म्हणून ते बंद केलं. ऐका, शेतकरी घेऊन गेले जनावर घरी. माझं पूर्ण तर होऊ द्या. शेतकरी फक्त 2,000 2.25 लाख ते हळूहळू लाखातले चालू आहे 2,000. याचा अर्थ काय? तुम्ही निर्णय करायचा प्रक्रिया आणि चालू वापस आहे ना. पाठवायचे.
म्हणजे हा निर्णय करायचा, तूर्त बंद केलं म्हणजे जनावर परत जातात, परत छावणी चालू बंद करायला करायच्या काय आधी केले, लागतं? महिना. 100 जनावर छावणीत यायला आणि तो विश्वास निर्माण व्हायला, त्या छावणीमध्ये ते छावणी जे कोण चालवतात समूह त्या ठिकाणी यायला, अरे लोक त्या ठिकाणी शेतकरी आपल्या जनावरांच्या सोबत छावणीत राहतात. आता त्यांना परत जनावर घेऊन जायचंय आपल्या आपल्या गावी, तिथं चारा असेल नसेल, आपली भाकड जनावरं ती जनावरं त्यांना सांभाळायची आहेत आणि ती जनावरं सांभाळत असताना परत यांनी निर्णय केला नाही छावणी चालू झाली, मग त्यांनी परत आणायचे. हा निर्णय चुकीचा आहे. तूर्त याच्यावर आणखी तुमचं काय काय म्हणणं आहे? करायचं? उद्यापासून या सगळ्या छावण्या सुरू करायच्या, आमचं- आवश्यकता असली तरी आमचं नसल्या नाही, तरी नाही, सुरू आमचं- करा. आमचं मी असं घेतो म्हणणं निर्णय. नाहीये. विरोधी आमचं पक्ष असं- नेत्याच्या मागणीनुसार आता निर्णय घेतोय, सगळ्या माझ्या छावण्या सुरू म्हणण्यावर राहतील, तुम्ही भाऊ पैसा जर वाया गेला तरी चालेल, माझ्या आमची म्हणण्यावर- काही अडचण नाहीये. उद्यापासून सगळ्या सरकार छावण्या सुरू. का पैसे वाया जातील का नाही जातील हे सरकारची खबरदारी नाही मग- करायची. मग ही जर खबरदारी तुमची ते असेल घेतो आज आम्ही या तर आमचं ठिकाणी. तेच म्हणणं आहे की छावणी प्रत्येक जनावर मी दत्तक घ्यायला तयार आहे या मग ठिकाणी. घ्या ना, आमचं काय तुम्हाला म्हणणं नाही जेवढं ना, आहे त्या दत्तक ठिकाणी. घेऊ नका, तुमची जी योजना आहे ती चालू ठेवा. ते दत्तक घेतल्यासारखंच आहे भाऊ नाही, तुम्ही. नाही, कारण आहेत 200 आम्ही. आणि नाहीतरी तुमच्या दादा, नावामध्ये 200 नाथ आहे, 200च्या त्याच्यामुळे काय अडचण आहे? म्हणजे त्या अनाथ जनावरांचं तुम्ही नाथ होणार असाल तर काय अडचण नाही, पण तुम्ही घ्या. नाथ असला तरी धनाचा अपव्यय होऊ नये. आम्ही तीच म्हणतोय की ती काळजी घेऊन आपण हा निर्णय करा. त्यात सरसकट बंद करण्याच्या ऐवजी यात जिल्हा मी प्रशासनाला आपण मगाशी आदेश द्या सांगितलं की की हा- जिथं चारा उपलब्ध आहे, जी जनावरं छावणीतून जात आहेत अशा छावण्या बंद सरकारच्या करा. प्रतिष्ठेचा प्रश्न नाही. मी वारंवार सांगतो की आम्हाला की त्यात प्रतिष्ठेचा प्रश्न नाही, हा काही प्रतिष्ठेचा होऊही शकत नाही. परंतु काही ठिकाणी जे काही निर्णय आहेत त्या निर्णयानुसार आज 15 दिवस महिनाभर जर चारा उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी त्यांचा पण चारा एक संपवा. तेवढी काळजी तुम्ही नाथाभाऊ घ्या की या 200च्या आसपासच्या ज्या काही चारा छावण्या आहेत त्याच्यामध्ये अगदी सब घोडे 12% असा काही निकष लावला गेलाय का, त्याचाही तुम्ही एकदा कदाचित नक्की त्याच्यावरती खात्री. त्याचा चौकशी पुनर्विचार करू. करा, तुम्ही चौकशी करा त्याची, त्यातही काही हरकत नाही. पण तत्पूर्वी पुन्हा एकदा जाता आता महेश, अगदी थोडक्यात दोघंही जण आलेले आहेत, विरोधी पक्ष नेते आलेले आहेत, ज्येष्ठ नेते आपल्यासोबत आलेले आहेत. अतिशय गंभीर असा विषय आहे आणि या गंभीर विषयामध्ये नेमकं येणाऱ्या काळामध्ये, कारण अधिक काळ गंभीर होण्याची शक्यता आहे, पाणी अतिशय झपाट्यानं जात आहे, ऊन वाढणार आहे, त्यावेळेला पाणी कमी होत जाणार आहे. अशा वेळेला पुन्हा येणाऱ्या काळामध्ये काय केलं पाहिजे, कारण प्रशासनावरती सुद्धा खूप मोठी न भूतो न भविष्यती असल्यासारखी जबाबदारी असणार. निश्चितच ज्या पद्धतीने कृषी मंत्री आणि महसूल मंत्री नाथाभाऊ आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ज्या पद्धतीने या विषयावर आता आपल्यासमोर चर्चा केलेली आहे, आणि मला इथे सांगायला आनंद होतो की गेल्या 2-3 दिवसांपासून IBN लोकमतने सातत्याने चारा छावण्यांचा प्रश्न लोकांसमोर मांडला, त्याची दखल उच्च न्यायालयाने घेतली आणि उच्च न्यायालयाने सुद्धा राज्य सरकारकडून या संदर्भात खुलासा मागवलेला आहे. आता नाथाभाऊंनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे की जिथे जिथे गरज असेल तिथे चारा छावणी तिथली पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी सरकार तयार आहे. तर इथे एकच गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की येणारं संकट जे आहे हे संकट खूप मोठं आहे आणि या आसमानी संकटाचा जर मुकाबला करायचा असेल, जर त्या संकटाला आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने समर्थपणे तोंड द्यायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्र होऊन या संकटाचा मुकाबला करण्याची आत्ताची गरज आहे. आणि इथे विरोधी पक्षनेते आणि महसूल मंत्री यांनी ज्या पद्धतीने या विषया संदर्भाची तळमळ त्यांची आपल्यासमोर मांडलेली आहे, यामुळे महाराष्ट्राला आणि विशेषतः मराठवाड्यातील शेतकऱ्याला निश्चितच एक ठोस आश्वासन मिळेल मंदार, आणि त्यातून हा प्रश्न अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गी लागेल आणि शेतकरी त्याचं जे पशुधन आहे, त्याचं जे गोधन आहे, त्या गोधनाच्या संदर्भात शासनाच्या माध्यमातून अधिक चांगली काळजी घेतली जाईल. नाथाभाऊंनी अधिक चांगल्या पद्धतीने सांगितलं की ते प्रत्येक जनावर दत्तक घ्यायला तयार आहे. तर दत्तक घेण्याची आता ही अत्यंत महत्त्वाची वेळ आहे, त्याची काळजी आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे आणि तरच खऱ्या अर्थाने हा बळीराजाला चांगला दिलासा मिळेल. नक्की, आणि ह्या दिलासासाठीच आपण सातत्यानं सगळे मिळून प्रयत्न करूया. मी पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि एकनाथ खडसे या दोघांचे आभार मानतो, कारण उमदेपणाने त्यांनी चर्चा केली, उमदेपणाने त्यांनी काही गोष्टी मान्य केल्यात आणि त्याबरोबरने येणाऱ्या काळात काही कार्यवाही सुद्धा करण्याचा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. धन्यवाद, नमस्कार.